आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस साहेब आपल्यासोबत आपण याची थेट बातचीत करणार आहोत। आता सभेमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे बीड हत्याकांड प्रकरणी। इतकं अमानुष, इतकं निर्घृण, क्रूर हत्याकांड महाराष्ट्रानं फार वर्षांनंतर पाहिलेलं आहे आणि महायुतीच्या काळामध्ये अशा पद्धतीचं एक हत्याकांड होतं। सरकार गंभीर नाही असं म्हणावं? असं थोडेच सरकार गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर दिलेलं आहे आणि आज रिप्लाय येईल। SIT गठीत करण्यासाठीचे सर्व कागदपत्र, कारण माझं स्वतःचं पत्र आहे। आता कोणाची SIT नेमायची, काय नेमायची, माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कोणालाही सोडणार नाही। बस झालं, आमचा विश्वास आहे। सरकारच्या काळात सरकारचं असं नाही आहे। हे जे आत्ता तर गव्हर्नमेंट अजून फॉर्म होतंय, परंतु हे जे गँग वगैरे तयार झालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये, त्या गँगनी इतक्या अमानुषपणे, मी म्हणतो त्यांनी संतोषला दुर्दैवानं म्हणतो, एक तर मुंगी मारायची बी परवानगी दिलेली नाही संविधानाने कोणाला। मुंगीला मारताना सुद्धा आपण विचार करतो, त्यांना जर मारायचंच होतं, रागच होता, तर तुम्ही त्याला बाबा गाडीच्या खाली घालायचं, रिंगण करून मारायचं, 150-150, 200 ठोके टाकायचे, 2-2 लिटर त्याच्या पोटात रक्त सापडलंय, इतकं बेकार पद्धतीने मारायचं। हे एवढं मारायचंच नव्हतं, मग एक खाट्या गोळी तरी घालायची, नाहीतर गोळ्या बिळ्या, यांच्याकडे पिस्तूल भरपूर असतात या लोकांकडे। आता बीड जिल्ह्यामध्ये मीच कलेक्टरला विचारलं ना काल, 1250 का 1300 लायसन दिलेत, बापाच्या नावावर लायसन वापरतात पोरं, असं काही बी जर ह्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत आणि कोणाच्या पालकमंत्रीपदाच्या काळात, कोणाच्या ह्याच्या काळात सर्वाधिक जास्त हे लायसन दिले गेलेले आहेत, त्याची चौकशी मी लावणार आहेत। ज्या कोणत्या कलेक्टरांनी दिले, कोणत्या SPनी ते फॉरवर्ड केले, याच्यामध्ये देण्या घेण्याचे काही उद्योग झालेत का, हे सुद्धा आता बाहेर येईल। बीड जिल्ह्यात कुणामुळे गुन्हेगारी वाढते? तुमचा रोष नेमका कुणावर आहे? माझा रोष, मी जे या घटनेपुरतं सध्या बोलतोय, बाकीचं काय जे बोलायचं ते आणखी बोलेल, परंतु त्याच्यात चौकशी आज SIT नियुक्त होऊ द्या। SIT नियुक्त झाल्यावर मीच नाही, अनेक लोक ज्यांच्यावरती ऑलरेडी अन्याय झालेला आहे, परंतु ते आजपर्यंत पुढं आलेले नाहीत। एकदा का ह्या SITमध्ये जे लोक कचाट्यात सापडतील, त्याच्यानंतर लोक पुढे येतील। पोलिसांच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात? कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे आले ते अत्यंत धक्कादायक आहे। अत्यंत धक्कादायक आहे। आता अजून पोलीस तपास करत नाही आहे, सध्या ऑन रेकॉर्ड ती केस CIDकडे आहे। CIDने सुद्धा तपास चालू केलेला आहे। CIDचे लोक फिरत आहेत, CIDने त्यांचे मोबाईल वगैरे जप्त केलेले आहेत, त्यांची गाडी जप्त केलेली आहे आणि पुढं त्यांचाही तपास चालू आहे। मला काही CIDच्या तपासावरती माझं ऑब्जेक्शन नाही, परंतु माझं मत असं आहे की CIDकडे पाहिजे तेवढं मनुष्यबळ नाही, त्याच्यामुळं ती केस जी आहे SIT स्थापन करून SITकडे वर्ग करावे। आव्हाडांनी काल एक महत्त्वाचं विधान केलं आणि नाव न घेता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या असं ते म्हणतात। धनंजय मुंडेंचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांना। जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न तुम्ही जितेंद्र आव्हाडांना विचारा, ते मोठे नेते, त्यांच्या कराड्यांचं पण नाव घेतलं त्यांनी। मी अजून वाल्मिक कराडांचं नाव घेतलेलं नाही। ओके, धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।